Welcome to all of you. I am Miss R.D. Yadav. Today's lecture the career oriented course Advanced Diploma in Insurance Risk Management. आपण ॲडव्हान्स करिअर ओरिएंटेड कोर्समध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंट आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला पेपर नंबर फर्स्ट आहे रिस्क मॅनेजमेंट. आपण त्यामध्ये सब युनिट 6 बघणार आहोत. रिस्क मॅनेजमेंट नंतर आपल्याला सिलेबसमध्ये दिला आहे पेपर नंबर फर्स्ट युनिट नंबर 1 आहे रिस्क मॅनेजमेंट, सेकंड आहे पर्सनल डेव्हलपमेंट, थर्ड आहे बिहेवियर ॲक्सेप्ट्स, फोर्थ आहे रोल ऑफ इन्शुरन्स एजंट, फिफ्थ आहे प्रोसिजर फॉर बिकमिंग ॲन एजंट, सिक्स आहे कस्टमर सर्विस. आपण पेपर नंबर फर्स्टमध्ये युनिट नंबर 1 रिस्क मॅनेजमेंटचा स्टडी करतो आहोत. त्याच्यामध्ये सब युनिट आहे नंबर ऑफ क्लासिफिकेशन ऑफ रिस्क मॅनेजमेंट अँड इट्स मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट त्यामध्ये पण आपण अभ्यासणार आहोत रिस्क आयडेंटिफिकेशन, रिस्क इव्हॅल्युएशन, रिस्क अवॉइडन्स, रिस्क इम्प्लिमेंटेशन आहे. त्यानंतर आहे रिव्ह्यू ऑफ रिझल्ट. आपण या युनिटमध्ये याचा अभ्यास करणार आहोत. असा आपला सिलेबस आहे. त्यानंतर आपल्याला फर्स्ट आहे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय असतं तर जोखीम व्यवस्थापन. आपण जोखीम व्यवस्थापनमध्ये बघूया की जोखीम व्यवस्थापन म्हणजे बहुतेक उद्योजक जोखमी घेणारे असतात. कोणतेही उद्योजक असतो तो रिस्क घेतच असतो. त्याच्या अपेक्षा आणि आशासह स्रोत गुंतवण्यास तो इच्छुक असतो, परंतु पुरस्काराची कोणतीही हमी देऊ शकत नाही. पण विम्याची दृष्टिकोन जोखीम हा संकटसाठीचा आणखी एक शब्द आहे आणि अशा गोष्टींचा संदर्भ देतो की जे चुकीचे असू शकतात. गुन्हेगारी, विद्रोह आहे, फायर, वैयक्तिक जखमांचा मुकुट, संगणक व्हायरस, उपकरणे खंडित करणे, कच्चा माल ना डिलिव्हरी, मुख्य कर्मचाऱ्याला मृत्यू किंवा आजारपण, प्रतिकूल घटनांची यादी यामध्ये ज्यामुळे आपल्या व्यवसायासाठी किंवा संस्थेला आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणजे रिस्क कोणत्याही प्रकारची असू शकते. त्यामध्ये आपण काही करू शकत नाही. फक्त ती रिस्क कमी करण्याची आपल्याकडे एक जबाबदारी असते. जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट हा एक विस्तृत विषय आहे. त्यामध्ये काय आहे तर कंपनीवर प्रतिकूल घटनांच्या आर्थिक परिणामास कमी करण्यासाठी विमा खरेदी करणे देखील समाविष्ट आहे. समाजात मनुष्य वावरत असताना तो आर्थिक अथवा सामाजिकदृष्ट्या कितीही लहान अथवा मोठा असो, त्याची गणना सामान्य व्यक्ती म्हणून केली जाते. अशा व्यक्ती समाजात म्हणजेच व्यापार, व्यवसाय, ठिकाण, बाजारपेठ, धर्मस्थळ, सामाजिक संस्था, कला किंवा क्रीडा क्षेत्र असतील, संगीत क्षेत्र असेल, सार्वजनिक उद्यान इत्यादी ठिकाणी वावरत असतात. त्यांना धोका सर्वत्र असतो. जीवितास धोका कधी निर्माण होईल हे सांगता येत नसतं. धोका केव्हाही अथवा कसाही निर्माण होत असतो. अपघातामुळे अपंगत्व येणे अथवा मृत्यू होऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणजे अशा व्यक्तींवर म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर त्याला लोकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागते त्याच्यामुळं. त्यानंतर समाजात व्यापारी वर्ग विविध वस्तू आणि सेवांचा समाजाला पुरवठा करत असतात. समाज जीवन सुस्थिर ठेवण्यास मदत करीत असतात. व्यापारात भाग घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या जीवितास केव्हाही धोका संभवू शकतो. अपघाताने व्यवसाय ठिकाणाची हानी होऊ शकते. आगीमुळे मालाची हानी होऊ शकते. भूकंप आहेत, अतिवृष्टी होतात, दरडी कोसळतात अथवा अन्य कारणामुळे पण मालाची नासाडी होत असते. नोकरास अपंगत्व अथवा मृत्यू येत असतो. मृत्यू आल्यास नुकसान भरपाई द्यावी लागणे इत्यादी कारणांमुळे मोठे नुकसान होत असते. नोकर वर्ग अप्रामाणिक निघाल्यास रक्कम अथवा वस्तूंचा अपहार केल्याने त्यामुळे पण नुकसान होत असते. त्यामध्ये कोणालाही चुकीचे काय आहे याबद्दल विचार करणं आवडत नाही. तरीही एक विद्वान व्यवस्थापक म्हणून आपल्या व्यवसायाची जोखीम आपण समजू शकता. जोपर्यंत आपण जोखीम ओळखत नाही
तोपर्यंत आपण त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी चांगले निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे जोखीम व्यवस्थापन करताना आपण योग्य निर्णय घेणे पण महत्त्वाचे असते. कोणतेही जोखीम व्यवस्थापन ही एखाद्या फर्म किंवा व्यक्तीने होणारी जोखीम मूल्यांकनाची प्रक्रिया आणि नंतर त्या जोखमीमधील खर्च कमी करणे ही प्रक्रिया आहे. कोणताही जोखीममध्ये 2 प्रकार आहेत. त्यामध्ये आहे खर्च संभाव्य नुकसान झाल्यास प्रथम खर्च केला जाईल. नुकसान एक उदाहरण म्हणजे एक असेंब्ली प्लांट पूर्ण बांधणी आणि पुनरुत्पादन करण्याची किंमत जमिनीवर बर्न. दुसरा प्रकार कमी करण्याचा किंवा नष्ट करण्याचा खर्च असतो. त्यामध्ये संभाव्य तोटा धोका येते. म्हणजे कसे त्यामध्ये विम्याची खरेदी किंमत समाविष्ट करून आग लागण्यापासून किंवा वनस्पती तयार न करण्याच्या खर्चावर, म्हणजे त्यामध्ये काय आहे, ही किंमत समान आहे, वनस्पतींनी मिळवलेला नफा त्यामध्ये आहे. तर या 2 प्रकारचे खर्च संतुलित असले पाहिजे. बहुतेक लोक फक्त विमा खरेदी करताना जोखीम व्यवस्थापनाविषयी विचार करत असतात. म्हणजे जोखीम व्यवस्थापनाचा पुढे विचार करून त्यानुसार मग तो विमा काढत असतात. मग त्यामध्ये काय होतं तर जोखीम तथापि जोखीम व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे जो व्यवस्थापनामध्ये जोखीम हा महत्त्वाचा भाग आहे. हा एक माध्यम नाही आहे. तर जोखीम हाताळणे विशिष्ट परिस्थितीमध्ये इतर पद्धती कमी महाग असू शकतात आणि काही प्रकारचे जोखीम असुरक्षित आहेत. अगदी विमा देखील, म्हणजे विमा कंपनी देखील पॉलिसी जारी करणार नाहीत. त्यांच्यापासून रक्षण करा. या विभागात आम्ही 4 सामान्य जोखीम व्यवस्थापनाचे परीक्षण करतो. त्यानंतर पुढील विभागामध्ये आपण विमाचं बघत असतो. त्यामध्ये जोखीम टाळणे हे महत्त्वाचं असतं. म्हणजे कोणतेही जोखीम व्यवस्थापन करायचे आहे त्यामध्ये तर आपण योग्य मॅनेजमेंट प्लॅनिंग केलं पाहिजे, योग्य कंट्रोलिंग केलं पाहिजे. त्यामध्ये जोखीम टाळणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. जेणेकरून आपण भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आपल्याला संकटाविषयी आपल्याला माहीत पाहिजे. त्यानुसार मग जर एखाद्या व्यक्ती गाडीत न जाता वाहन दुर्घटनाचा धोका टाळू शकते. नवीन उत्पादनांना नकार देऊन निर्मात्यास उत्पादनातील अयशस्वी होण्याचे धोके टाळता येतात. म्हणजे एखादी व्यक्तीचा जर ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा अपघात होऊन तिचा दुर्घटना होऊ शकते, अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीला इजा पोहोचू शकते. मग जर त्या व्यक्तीने जर गाडीचा वापर केला नाही, गाडी चालवली नाही, तर त्याचा धोका हा टळू शकतो. नवीन उत्पादनामध्ये म्हणजे कोणत्याही कंपनीमध्ये आपण उत्पादन काढत असतो त्यामध्ये पण रिस्क असते. जर नवीन उत्पादनांना नकार दिला, म्हणजे एखाद्या निर्मात्याने जर नवीन उत्पादनांना नकार दिला किंवा नवीन उत्पादन तयार केलं नाही, तर त्यामध्ये पण त्याचा म्हणजे जर त्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं नाही आणि जर त्याने किंवा यश प्राप्त झाले नाही आणि जर त्याने नवीन उत्पादन केले नाही, तर मग त्यामध्ये पण त्याला त्या निर्मात्यास उत्पादनातील अयशस्वी होण्याचे धोके पण टाळता येऊ शकतात. दोघेही जोखीम टाळण्याचा सराव करतील, पण खूपच जास्त किमतीत. मग त्यामध्ये काय आहे तर व्यक्ती पूर्वगामी करामध्ये ऑटोमोबाईल दुर्घटना टाळतात, जे आपले काम सोडून देतात असे आहे. नवीन उत्पादनावर संधी न घेणाऱ्या व्यवसायात कदाचित अपयशी ठरतील. पण जेव्हा आपण उत्पादन जीवनचक्र विद्यमान उत्पादनासह कॅच होते तेव्हा अशा परिस्थितीत ज्यात जोखीम टाळण्याचा एक व्यावहारिक तंत्र आहे. येथे वैयक्तिक पातळीवर म्हणजे किंवा असं आहे की जोखीम टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आपण साधनांचा वापर करू शकतो. त्यामध्ये अशा असतात की एखाद्या दागदागिने स्टोअरमध्ये त्यांची विक्री केली जाते, विकल्या जातात. त्यांचा चोरीचा दिवस टाळण्यासाठी व्यवसाय
म्हणजे त्यांच्या कोणताही धोका किंवा व्यक्ती कोणताही धोका टाळू शकत नाही. तथापि समान टोकणाने कोणीही असा विचार करू नये की सर्व धोके अपरिहार्य आहेत, की जोखीम कमी करणे. तर त्यामध्ये काय आहे, तर जर जोखीम टाळता येत नाही तर कदाचित ते कमी केले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय व्यापारात मालाची आयात व निर्यात समुद्रमार्गे चालत असते. समुद्रमार्गाने वाहतूक करण्यात जहाजे बुडणे, फुटणे, पाण्यामुळे मालाची नासाडी असे प्रकार बरेच होत असतात. तसेच विमा व्यवसायामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासात बरीच मदत झाली आहे. बाजारपेठेत विविध उद्योगातून वस्तूंचे उत्पादन केले जाते किंवा त्यांची मागणी केली जाते. त्यामुळे उत्पादित मालाचा साठा करावा लागत असतो व मागणीनुसार बाजारपेठेला पुरवावा पण लागतो. तर त्यामध्ये काय होतं की जर संग्रहित माल किंवा संग्रहणगृहाला आग, भूकंप, वादळ, चोरी इत्यादीमुळे जर हानी होऊ शकते. अशा प्रकारच्या नुकसानीची भरपाई करण्याची जबाबदारी ह्या विमा संस्था ह्या घेत असतात. मग त्यामध्ये जोखीम जर कमी केली तर त्यामध्ये आपल्याला जे नुकसान होणार आहे त्याचं पण आपल्याला कमी होऊ शकते, जेणेकरून आपण काहीतरी नुकसान कमी करू शकतो. पुढचं एक एक्झाम्पल घेऊया की एक ऑटोमोबाईल प्रवास म्हणजे सीट बेल्ट घालून वाहन अपघातात जखमी होण्याचा धोका कमी होऊ शकतो जर त्याने सीट बेल्ट घालून हे केलं, वाहन चालवलं, तर त्याचा अपघात किंवा त्याला जी इजा होणार आहे ती कमी होऊ शकते, त्याचा धोका कमी होऊ शकतो. काळजीपूर्वक उत्पादन योजना आणि बाजार चाचणीद्वारे उत्पादन अपयशाचे जोखीम आपण कमी करू शकतो. दोन्ही परिस्थितीमध्ये जोखीम कमी करण्याचा खर्च चांगला असल्याचे दिसत असते. आपण संभाव्य बचत ही महत्त्वाची आहे. जोखीम व्यवस्थापनामध्ये आपण संभाव्य बचत बघूया की व्यवसायाच्या कार्यप्रणाली आणि व्यवस्थापनामुळे व्यवसायांना जोखीम येते. निर्णय घेणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांद्वारे किंवा बाहेरील सल्लागाराद्वारे ऑपरेटिंग प्रक्रियेचे विश्लेषण हे केले जाते किंवा मग बहुतेक क्षेत्रामध्ये जोखीम कमी करता येऊ शकतील अशा क्षेत्रांना ते दर्शवत असतात किंवा दर्शवू शकतात. त्यामध्ये काही तंत्रज्ञान वापरले जाते. तर त्यामध्ये पहिलं आहे की कर्मचाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी कर्मचारी सुरक्षा कार्यक्रमाची स्थापना, सुरक्षा जागृत करणे. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना इजा होत असते, त्यांच्या जीवाला धोका असतो, म्हणजे कोणतेही काम करताना तिथे धोका निर्माण होऊ शकतो, जोखीम निर्माण होऊ शकते. यासाठी त्यांना एक कर्मचारी सुरक्षा कार्यक्रम ठरवला जातो. त्याद्वारे कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाते. दुसरा आहे हँडगार्डवरून योग्य सुरक्षा उपकरणांची खरेदी आणि वापर, यंत्रसामुग्रीसाठी चष्मा आणि सुरक्षा शूज. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा कामगार काम करत असतो, मग त्यामुळे त्यामध्ये त्याला डोळ्याचे विकार किंवा कोणत्याही अशी बाहेरील त्वचा विकार होण्याची शक्यता असते. मग त्यापासून सुरक्षा म्हणजे अगोदर धोका टाळण्यासाठी त्यासाठी यंत्रसामग्रीसाठी चष्मा आणि सुरक्षा शूज याचा ते प्रोव्हाइड केलं जातं, जेणेकरून कोणताही पुढे धोका होणार नाही किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही प्रकारची इजा पोहोचणार नाही. पुढं आहे फायर अलाराम, धूम्रपान अलाराम आणि स्प्रिंकलर सिस्टीम. फायरचे धोका कमी करण्यासाठी आग झाल्यामुळे किंवा जे आगीमुळे नुकसान होईल
ते कमी करायचे. तर कशामुळे? तर फायर अलार्म किंवा अग्निशामक यंत्राचा वापर करायचा, जेणेकरून एखाद्या फॅक्टरीमध्ये जर आग लागली तर त्याचा परिणाम हा कामगारांवर होत असतो किंवा आपल्या कंपनीवर पण होत असतो. एखाद्या कंपनीमध्ये कच्चा माल असेल तर त्याच्या आगीमुळे खूप नुकसान होण्याची शक्यता असते किंवा आगीमुळे एखाद्या कर्मचाऱ्याला इजा पोहोचण्याची शक्यता असते. तर त्यानुसार जर त्याचा धोका कमी करण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण पुढे बघूया की धोक्याची तत्त्वे काय आहेत. रिस्क मॅनेजमेंटमध्ये, जोखीम व्यवस्थापनामध्ये धोक्याची तत्त्वे कोणती आहेत? धोक्याच्या तत्त्वामध्ये असंच आहे की जोखीम अशी शक्यता आहे की त्यामध्ये तोटा किंवा दुखापत होईल, म्हणजे होऊ शकते. पण यापासून पण बचाव करण्याची आपल्याला म्हणजे शक्य असेल तेवढा आपण बचाव करू शकतो. आपण जे दैनंदिन जीवन जगत असतो ते आजच्या जगात धोका आहे. व्यक्तींसाठी वाहन चालवणे, स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे किंवा बंधने आहेत आणि देशाच्या रस्त्याच्या कडेला जॉगिंग करणे देखील अशा परिस्थितींमध्ये देखील धोका असतो. व्यवसायासाठी जोखीम प्रत्येक निर्णयाचा भाग आहे. खरं तर व्यवसाय निर्णय कारवाईच्या विविध अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या संभाव्य धोका आणि फायद्यांचे वजन करणे हे आवश्यक आहे. म्हणजे व्यवसायामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण व्यक्तीला अनेक प्रकारचे धोक्यांना सामोरे जावे लागत असते. म्हणजे एखाद्याला पैसे गमावण्याचा जोखीम गुंतलेला असतो किंवा जॉगिंग करताना एखाद्या कारने धडक मारली तर त्यामुळे पण एखाद्या व्यक्तीला इजा होऊ शकते. हे फरक ठरत असतो की किंवा सट्टेबाज किंवा शुद्ध जोखीम म्हणून जोखीम वर्गीकरण. तर सट्टा जोखीम हा जोखीम मिळवण्याच्या शक्यतेसह एक जोखीम आहे. म्हणजे त्या जोखीम प्रकारामध्ये पण अनेक प्रकार आहेत. बहुतेक व्यावसायिक निर्णय जसे की नवीन उत्पादनाचे बाजारपेठमध्ये त्याचा विस्तार करण्याचा निर्णय सट्टा जोखीमेचा असतो. बाजारात नवीन उत्पादन यशस्वी झाल्यास नफा आहे किंवा नफा होईल की नाही. जर ते अयशस्वी झाले, नुकसान झाले तर मग त्याचे नुकसान हे कंपनीला भरावे लागणार आहे. मग त्यामध्ये उदाहरण आपण बघूया की पॅप्सिकॉन नवीनच्या प्रारंभावर वारंवार जुगार खेळत असतो आणि त्याची स्पर्धा कोणाशी असते तर कोको कोला. म्हणजे म्हणजे अशा प्रकारच्या बरेच कोल्ड्रिंक्स कंपन्या आहेत. तर त्यामध्ये त्यांना पर्यायी कंपन्या पण भरपूर असतात, जेणेकरून त्यांचं म्हणजे एकच कंपनी अशी मार्केटिंग करत नाही कोल्ड्रिंक्सचे. तर बऱ्याच कंपन्या त्यांना पर्यायी असतात. त्यामुळे पण एखाद्या कंपनीचे उत्पादन घटू शकते, त्याचं मार्केटिंग घटू शकतं. त्यामुळे त्या कंपनीला आर्थिक नुकसान होण्याची पण शक्यता असते. म्हणजे त्यामध्ये ते झालं सट्टा जोखीममध्ये. पुढचं काय आहे तर शुद्ध जोखीम ही अशी असते, म्हणजे अशी जोखीम आहे की ज्यामध्ये संभवतः हानी न होण्याची शक्यता असते. शक्यता कशी दाखवतात तर तूट, आग किंवा वाहन दुर्घटनामुळे होणारे नुकसान हे शुद्ध आहे, धोका आहे. कारण असे नुकसान उद्भवल्यास कोणतेही लाभ होत नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचे लाभ होत नाहीत. आग लागली तर कच्चा माल हा जळून खाक होऊ शकतो. आणखी एक शुद्ध जोखीम अशी आहे की गंभीर आजारामुळे होणाऱ्या मोठ्या वैद्यकीय बिलांचा धोका. म्हणजे एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असेल, मोठ्या प्रकारचं कॅन्सरसारखा आजार असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठा आजार असेल तर त्यामध्ये त्याचे जे वैद्यकीय बिल येणार आहे, हॉस्पिटलचे बिल येणार आहे, तर ते पण जास्त असते. जेणेकरून एखादी व्यक्ती कोणतीही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जात असते तेव्हा तिचे कोणत्याही प्रकारचे नुकसानच होत असते, आर्थिक नुकसान होत असते.
पुन्हा आजार नसल्यास कोणतेही आर्थिक लाभ नाही. म्हणजे कोणताही आजार झाला तर त्याच्या कोणतेही आर्थिक लाभ नसतो, तर ते आर्थिक नुकसानच असते. तसेच आपले शारीरिक नुकसान पण असते. आता आपण जोखीम व्यवस्थापनाची आपण धोक्याची तत्त्वे बघितली. त्यानंतर आपण बघणार आहोत जोखीम वर्गीकरण. मानवी जोखीम यामध्ये आहे मानवाच्या नित्याच्या आयुष्यात लहान मोठी संकटे येत असतात आणि त्यातून माणूस घडत असतो. माणसावर नित्याच्या आयुष्यात येणारी संकटे आणि त्यातून निर्माण होणारी जोखीम त्याला नवीन काहीतरी शिकवत असतात. संकटामुळे हानी होते आणि अशा प्रकारे होणाऱ्या हानींची तरतूद माणूस करीत असतो. जीवन हे अनिश्चिततेने जोखमीने भरलेले आहे. त्यामुळे कोणते धोके कशा प्रकारे निर्माण होतील किंवा कोणते संकट केव्हा येईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. संकटाची भयावहता आणि होणाऱ्या वित्तहानीचे प्रमाण किती असेल याचा अंदाजही येत नाही. परंतु संकटे टाळता येत नसली तरी त्यापासून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करता येते. आर्थिक नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करणे शक्य असते. आग, पाऊस, वादळे, भूकंप, ज्वालामुखी, दरडी कोसळणे, अपघात, चोरी इत्यादींसारख्या संकटामुळे मनुष्यहानी होते आणि वित्तहानीही होते. त्यातून मानवी जीवन उद्ध्वस्त होते. माणूस नाउमेद होतो. अशा संकटातूनच माणूस ज्या गोष्टी शिकला आणि त्यास ज्या नवीन गोष्टीचे ज्ञान झाले त्यातून संकटाद्वारे होणाऱ्या हानीची तरतूद करण्याचा उपाय म्हणजे विमा त्यास सुचला. त्यातून संकटातूनही पुढे चालत राहणे आणि प्रगती करत राहण्याची उमेद माणसात निर्माण होत असते. अशा प्रकारे जोखीम आणि विमा यांचा जवळचा संबंध असल्याचे दिसते. जोखीम आणि हानीची शक्यता नसती तर विम्याची गरज निर्माण झाली नसती. जोखीम वर्गीकरण हा जोखीम अंडररायटिंग किंवा जोखीम मूल्यांकनाच्या प्रक्रियेवर आधारित जोखमी प्राधान्य प्रमाणित किंवा घटकात्मक आहे की नाही हे निश्चित करत असते. मानक जोखीम म्हणजे ज्यांना आरोग्य, सवय आणि व्यावसायिक गुणधर्म धारण करतात त्यांच्या जीवनातील म्हणजेच व्यक्तींचा मृत्यूदर वापरला जातो तो संकलित केला जातो. जर कमीत कमी जोखीम हानीचे सरासरीचे जोखीम सादर करते तर प्राधान्य जोखीम कमी होण्याच्या कमी जोखमीचे प्रमाण दर्शवत असते. लोकांना चांगल्या आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात विमा उद्योगाने कमीत कमी प्रीमियम दरासह प्राधान्यकृत जोखीम धोरणे विकसित केले आहेत की जे आवेदक प्राधान्यक्रमे जोखीम वर्गीकरणासाठी पात्र असतील आणि ते आहेत सुद्धा. सुमारे 90% लोक समाविष्ट आहेत मानक किंवा पसंतीचे धोक्यात. अर्ज करणारे 2% पेक्षा कमी लोकांना कव्हरेजसाठी पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे जवळपास 8% घट होत आहे. जास्तीत जास्त उच्च जोखीम प्रकरणे स्वीकार्य होत आहेत. त्यामध्ये उच्च दर्जाचे मानले जाणारे बरेच नियम आता अधिक अनुभवाच्या आधारावर मानक मानले जातात. बहुतेक विमा कंपन्या आरोग्य, सवयी किंवा व्यवसायामुळे प्रमाणदरासह स्वीकार्य नसलेल्या व्यक्तींना विशेष परंतु उच्च दर देत असतात. याला कधीकधी अविकसित किंवा अतिरिक्त जोखीम विमा पण म्हणतात. हानीवर तरतूद म्हणून विमा पर्याय असला तरी त्याची जबाबदारी एका व्यक्तीवर किंवा घटकावर टाकता येत नाही. त्यासाठी हानीची शक्यता असणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणून ज्याला प्रत्यक्ष हानी सोसावी लागली त्याची भरपाई केली जाते किंवा करावी लागते. सामाजिक हिताच्या अशा सर्व बाबींचा विचार करता त्या लेखी असणे आणि त्यासंबंधी काही नियम असणे यासाठी संहिता असणे आवश्यक
ठरत असते. त्यातून विमा कराराची कल्पना पुढे येत असते. आपण बघितलं जोखीम वर्गीकरण, त्यामध्ये काही कंपन्यांनी या प्रकारचे कव्हरेज कमी दर्जाचे असल्याचा अपमानजनक निषेध टाळण्यासाठी त्याबद्दल उदारवादी नावे तयार केलेली आहेत. जोखीम वर्गीकरणानंतर आपण बघत आहोत जोखीम प्रकार. जोखीम प्रकारामध्ये या गोष्टींचा समावेश होत असतो. त्यामध्ये पहिला आहे जोखीम प्रकार शुद्ध धोका, दुसरा आहे सट्टा धोका, तिसरा आहे विशेष धोका, चौथा आहे मूलभूत धोका, स्थिर धोका आणि डायनामिक जोखीम. आपण एक एक प्रकारे बघून घेऊ. पहिला आहे जोखीम प्रकारामध्ये पहिला आहे शुद्ध धोका. शुद्ध धोक्यामध्ये आपण शुद्ध जोखीम ही अशी परिस्थिती आहे की जे केवळ नुकसान ना हरकत नाही किंवा हरकत नाही याची शक्यता असते. उदाहरणार्थ त्यामध्ये उदाहरण बघूया. आपण एक नवीन पाठ्यपुस्तक खरेदी केलं. चोरी केल्या जाणाऱ्या चोरीच्या पुस्तकाची संभावना किंवा आपणास चोरी होऊ नये हे एक उदाहरण आहे. संभाव्य परिणाम हानी नुकसान नाही. तसेच जर आपण सकाळी आपले घर सोडले आणि आपल्या मोटरसायकलवर शाळेत जायचे, जर आपणास खात्री आहे की आपण अपघातात गुंतलेले असाल की नाही, म्हणजे आपण जोखीम चालवत आहात. हानीची अनिश्चितता आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचे धोके येतील किंवा संकट येईल हे आपल्याला पण माहीत नसतं. आपली मोटरसायकल खराब होऊ शकते किंवा आपण दुसऱ्या व्यक्तीची मालमत्ता नुकसान करू शकतो किंवा दुसऱ्या व्यक्तीस जोखीम केले जाऊ शकते. आपण त्यापैकी कोणत्याही परिस्थितीत गुंतलेले असल्यास आपल्याला नुकसान होईल, परंतु आपण कोणत्याही घटनेशिवाय सुरक्षित घरी परत आल्यास आपल्याला कोणतेही नुकसान होणार नाही. म्हणूनच शुद्ध धोक्यात केवळ तोटा किंवा तोटा कमी करण्याची शक्यता असते. शुद्ध जोखीममध्ये आपण बघतो शुद्ध जोखीम अंतर्गत मिळकत किंवा नफा मिळण्याची शक्यता नाही किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रॉफिट मिळत नाही. आपले घर जळून गेले नाही या वस्तुस्थितीवर आपल्याला कोणतेही लाभ मिळत नाही. जर अग्निशामक घटना घडली नाही तर स्थिती कशी राखली जाईल, कोणते नुकसान होणार नाही किंवा विश्रांतीची शक्यताही नाही. म्हणूनच केवळ विमा हा शुद्ध जोखीम आहे. शुद्ध धोका आपण बघितला, त्यामध्ये पण प्रकार आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही कंपन्यांना विविध प्रकारच्या शुद्ध जोखमींचा सामना करावा लागत असतो, ज्यामुळे आर्थिक सिक्युरिटीजला धोका असतो. आपण ज्या वेगवेगळ्या शुद्ध जोखमींना तोंड देत आहोत त्यास अनुसरून खालीलपैकी कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण केले जाऊ शकते. शुद्ध धोक्यामध्ये 3 प्रकार आहेत. 3 प्रकारामध्ये आपण वैयक्तिक जोखीम, मालमत्ता जोखीम आणि उत्तरदायित्व जोखीम हे 3 प्रकार बघणार आहोत. पहिलं बघणार आहोत वैयक्तिक जोखीम. त्यामध्ये आहे वैयक्तिक जोखीम ही अशी असते, म्हणजे अशी जोखीम आहे की जी थेट एखाद्या व्यक्तीस प्रभावित करत असते. वैयक्तिक जोखीम एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाची कमाई शक्तीवर वाईट परिणाम करतात. यामध्ये अचानक उत्पन्न आणि अचानक संपलेल्या नुकसानीची शक्यता किंवा आर्थिक मालमत्तेस खर्चात वेगवान वाढ किंवा उत्पन्न किंवा आर्थिक मालमत्ता हळूहळू कमी करणे आणि खर्चामध्ये स्थिर वाढ यांचा समावेश असतो. वैयक्तिक जोखीम 4 मुख्य प्रकारामध्ये वर्गीकृत केलेले आहे. म्हणजे वैयक्तिक जोखीममध्ये पण अजून 4 प्रकार आहेत. त्यामध्ये आहे अकाली मृत्यूचा धोका, वृद्ध व्यक्तींचा धोका, आजारपणाचा धोका, बेरोजगारीचा धोका. अकाली मृत्यू म्हणजे एखाद्या व्यक्तीची अपघातामध्ये अकाली मृत्यू होऊ शकते. कोणतेही
कधी अपघात होईल, कोणत्याही व्यक्तीवर कधी संकट येईल हे आपण सांगू शकत नाही. दुसरा आहे वृद्ध व्यक्तीचा धोका. जेव्हा एखादी व्यक्ती वृद्ध होते त्यामध्ये त्याची मृत्यूची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती कधी मरण पावेल याची शक्यता आपण दर्शवू शकत नाही. पुढचा आहे आजारपणाचा धोका. आजारपणाच्या धोक्यामध्ये आत्ताच्या जीवनात व आपल्या आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे आत्ताच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त लोकांना आजार जडत आहेत. त्यामध्ये पण आजारपणाचा धोका. आपल्याला कोणताही आजार कधी होऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. त्यामध्ये आपण बघितलं आजारपणाचा धोका. पुढचा आहे बेरोजगारीचा धोका. आपल्या देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याप्रमाणे लोकांना शिक्षण भेटते. शिक्षण भेटल्यानंतर पण त्यांना नोकरीची आवश्यकता असते, पण जे क्वालिफाईड असून पण त्यांना नोकरी नसते. त्यामध्ये त्या व्यक्तींना बेरोजगार व्यक्ती असं समजलं जातं किंवा ते लोक बेरोजगार असतात. त्यामध्ये बेरोजगारीचा धोका म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं रोजगार मिळत नाही. त्यातून बेरोजगारीचा धोका हा निर्माण होत असतो. आपण पहिलं बघितलं वैयक्तिक धोके. वैयक्तिक धोकेमध्ये आपण 4 पॉईंट्स बघितले. पहिला आहे अकाल मृत्यूचा धोका. दुसरं वृद्ध व्यक्तींचा धोका. तिसरा आहे आजारपणाचा धोका. चौथा आहे बेरोजगारीचा धोका. वैयक्तिक धोक्यानंतर दुसरे धोका बघू आपण. जोखमीचे प्रकार. वैयक्तिक झाल्यानंतर आहे मालमत्ता जोखीम. तिसरा आहे उत्तरदायित्व जोखीम. आपण दुसरं बघतो मालमत्ता जोखीम म्हणजे संपत्ती धोका. मालमत्ता मालकांना त्याच्या मालमत्तेची चोरी, क्षतिग्रस्त किंवा विविध कारणामुळे नष्ट होण्याचा धोका असतो. म्हणजे कोणत्याही आपल्याकडे जी मालमत्ता आहे त्याची कोणत्याही प्रकारे नुकसान होईल किंवा ती नष्ट होईल याचा धोका हा होत असतो. मालमत्ता थेट नुकसान, अप्रत्यक्ष नुकसान किंवा मालमत्ता राखण्यासाठी अतिरिक्त खर्च किंवा नैसर्गिक आपत्तीद्वारे होणाऱ्या नुकसानीस होणारी हानी यांचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची आपल्याला त्यापासून धोका असतो. मानवनिर्मित धोका किंवा नैसर्गिक धोका. त्यामुळे आपल्या मालमत्तेचे नुकसान हे होऊ शकते. पूर, भूकंप, वादळ, आग यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रचंड संपत्ती हानी होत असते किंवा मालमत्ता विमा करार हा करार असल्यामुळे विमेदारास मालमत्तेला हानी पोहोचल्यास आणि नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमित मालमत्तेचे मूल्य किंवा विमा रकमेपेक्षा अधिक रक्कम मिळू शकत नाही. म्हणजेच विमा उतरून तो मालमत्तेबाबत निष्काळजी राहू शकत नाही. मालमत्तेला काही कारणामुळे हानी होत असल्यास ती त्याने कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही आपत्तीच्या घटनेमुळे प्रभावित व्यक्तीची आर्थिक सुरक्षा गंभीरपणे कमी होऊ शकते. पुढचा आहे उत्तरदायित्व धोके. समाजातील बहुतेक लोकांना जबाबदारीचे धोके आहेत. कायदा आपल्या शेजारच्यांची काळजी घेण्याची जबाबदारी देतो आणि आम्ही त्यांच्यावर शारीरिक दुखापत करत नाही याची खात्री करण्यासाठी पण काळजी घेत असतो. जर कोणी काळजीचे कर्तव्यभंग करते तर कायद्यानुसार त्यास शिक्षा होईल. उदाहरणार्थ आपण आपल्या शेजारच्याला इजा केल्यास किंवा त्याच्या मालमत्तेस हानी पोहोचवल्यास कायदा आपल्यावर दंड ठोठावेल आणि आपल्याला मोठ्या नुकसान भरपाई करावी लागेल. म्हणजे कोणत्याही आपण व्यक्तीला त्रास देऊ शकत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेस आपण हानी पोहोचवू शकत नाही. मग त्यानुसार